हॅलो, मी ऋतू. तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज काय मला सुट्टी नव्हती, त्यामुळे मी ऑफिसला गेलेली. ऑफिसमधून घरी येता येता घेतलं महाराजांचं दर्शन आणि त्याच्यानंतर मी आणि साईश गेलेलो स्टेशनरीमध्ये, कारण साईशचा उद्या बोर्डाचा पेपर आहे आणि त्याला थोडं सामान घ्यायचं होतं. सामान घेतलं, घरी आली, मस्त फ्रेश झाली आणि मला भूक लागली, त्यामुळे ही घरगुती साधी सुधी मी मिसळ केली. जास्त काय नाही, रात्रीची आमटी राहिलेली त्यातच फरसाण टाकून खाल्लाय आणि त्याच्यानंतर ना बसलो जरा गप्पा मारत, जरा गप्पा. दे आता ते टिप देत होतीस ते दे. हा हा नाही बाई, तुला नाही घेत, तू टिप त्याला देत होतीस ना, त्यात दे. हा दे, सगळ्यांना कळू दे तुझ्या टिप आजीच्या. हा स्वामींच्या पाया पडून जायचं आणि पेपर येईल तेवढं सगळं, पण सगळं फुल भरूनच यायचं. पेपर काही येत नसलं तर पेपरातलं काय पण द्यायचं, पण घ्यायचं. बरं आता काय मागचं. हा पुढं कोण बसेल असेल तिला म्हणायचं, कोण पण असू दे, मुलगा असू दे ना तर मुलगी असू दे, आज मला दाखव, मी तुला उद्या दाखव. उद्याच्या पेपरला त्याला आलं नाही तर ते बदलून मागची पुढं बदलणार. ओके, म्हणजे रोज रोज नवीन पोरांना गंडवायचं, तुला उद्या दाखवतो. होय आजी, पण घ्यायचं नाही अजिबात. आणि डेंजर आजीच्या डेंजर टिप्स तुम्ही ऐकल्या का? साईश आमचा बसलेला अभ्यास करत. आता उद्या काय करतोय काय माहिती. त्याच्यानंतर ना माझी मैत्रीण आली, तिच्या हातावर मेहंदी काढायची होती. मेहंदी काढली आणि 10वीला जाहिरात लेखन येतं, त्यात आमच्या साईशनं कोणती जाहिरात लिहिल्या जरा बघा, आणि एवढी छान लिहिल्या ना, बघा तरी. थँक्यू, बाय.